नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आपल्याला लक्ष्मीपूजन हे 21 तारखेला साजरे करायचे आहे। लक्ष्मीपूजा ही आपल्याला 21 तारखेला करायची आहे, पण आज आहे सोमवार। तर आज जी अमावस्या आहे ती आजच लागणार आहे। तर त्या कारणाने आपल्याला पिवळ्या मोहरीचा अत्यंत प्रभावशाली उपाय करून अलक्ष्मीचं निरसन करायचं आहे। अलक्ष्मीला आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे आणि याच उपायाने ज्या ज्या ठिकाणी मी सांगणार आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढल्याने लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे आणि घराचा नारळाचा उतारा काढायचा आहे। त्याने आपल्या घरातील जी काही नजर दोष असेल, जे काही कटकट असतील, वाद असतील आणि ज्या कारणाने आपल्या लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद झालेले असतील, अत्यंत अडचणी येत असतील, तर त्या सगळ्या काही दूर होणार आहे। तर हा दिवस पुन्हा नाही, 1 वर्ष थांबावं लागेल। जर हा व्हिडिओ तुम्ही आज जर पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला या उपायासाठी पुन्हा 1 वर्ष थांबावं लागेल। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला माहितीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की स्वस्तिक आपल्याला कुठे कुठे काढायचं आहे। तर बघा, स्वस्तिक तुम्ही अमावस्या आज लागल्याच्या नंतर सुद्धा काढू शकता, आज संध्याकाळी काढू शकता, पण उद्या काढायचे आहे, कारण उद्या लक्ष्मीपूजन हे दिवसभर आहे, उद्या अमावस्या ही दिवसभर आहे। तर जे स्वस्तिक काढायचे ते आपल्याला उद्या काढायचे आहे। जे नारळाचा उतारा आहे तो आज संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा उद्या संध्याकाळी केला तरी चालेल। पिवळ्या मोहरीचा जो उपाय आहे तो आजही करायचा आहे आणि उद्या पण करायचा आहे। आज संध्याकाळी करायचा आहे, उद्या संध्याकाळी पण करायचा आहे। आणि अलक्ष्मीचं निरसन रात्री 12 वाजता कसं करायचं ते सुद्धा मी आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर बघा, शुभचिन्ह असतात स्वस्तिक। जसे आपण कोणतीही शुभ कार्य करायचे असले की शुभचिन्ह आपण काढत असतो, तर त्याच पद्धतीने सगळ्यात शुभचिन्ह हे गणपती बाप्पाचे स्वस्तिक आहे। तर ते स्वस्तिक आपल्याला सर्वप्रथम दरवाजाच्या बाहेर जायचे आणि आपण दरवाजाच्या बाहेर उभं राहायचे आणि जो डावा हात आहे आपला तिथे शुभ लिहायचा आहे आणि उजव्या हाताला लाभ लिहायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे। तर हा स्वस्तिक अर्थातच आपल्याला कुंकवाने काढायचा आहे। स्वस्तिक काढत असताना एका बिंदूपासून सुरुवात करायची आहे आणि पूर्ण ते स्वस्तिक जे 4 हे असतात ते पूर्ण जोडायचे आहे आणि 4 टिंबा आवर्जून द्यायचे आहे। त्यानंतर सीमारेषा काढून स्वस्तिक लॉक करायचं आहे। इथे आपण चुकतो, स्वस्तिक काढतो, सीमारेषा काढत नाही। 2 साईडला 2-2 रेषा सीमारेषा आपल्याला ओढायच्या आहे। त्यानंतर इथे झाले 2। तिसरा जो स्वस्तिक आहे तो आपल्याला जेव्हा आपण उंबरवठ्याला लेपन करणार आहे, आज पण करणार, उद्या पण करणार, तर उंबरवठ्याच्या मध्यभागी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। झाले 3। त्यानंतर मुख्य दरवाजाच्या वर, म्हणजे जिथे दरवाजा आहे तिथं मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। इथे झाला 4। त्यानंतर किचन ओट्यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। देवघरामध्ये देवघराच्या पाठीमागे एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर जी केरसुनी आहे तिची आपण संध्याकाळी तुळशीपासून पूजा करून देवघराच्या जिथे आपले लक्ष्मीपूजन मांडलेले आहे तिथे आपण पूजा करणार आहोत। तर त्या केरसुनीच्या खाली आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पूजा टाईमला तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे। तर अशा पद्धतीने 7 स्वस्तिक आपल्याला शुभचिन्ह लक्ष्मीपूजनाला काढायचे आहेत। त्यानंतर बघा, उतारा काढताना तुम्ही घराच्या बाहेर आज तुम्ही गोरखचिंच लावू शकता, कोहळा बांधू शकता, लिंबू मिरची सुद्धा बांधू शकता। त्यानंतर आता नारळाचा उतारा कसा काढायचा आहे तिकडे वळू आपण। तर नारळाचा उतारा काढत असताना बघा, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। नारळ नसलं तर लिंबाचा उतारा वेगळा काढावा लागतो बरं, लिंबाचा उतारा काढायचा असला तर, नाही तर मग सोप्यात सोपा मोहरीचा उतारा काढू शकता। सर्वप्रथम नारळाचा उतारा सांगते। नारळाचं जे पूर्ण जे भाग असतो तो नारळाचा काढून घ्यायचा। फोटोत दाखवल्याप्रमाणे नारळाला शेंडी करून घ्यायची आणि त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून घ्यायचा आणि जे शेंडी आहे ती आपल्याला घराकडे धरून ते शेंडीवरती म्हणजे दरवाजाच्या खालपासून ते वरपर्यंत आणि पुन्हा खालीपासून ते वरपर्यंत असा 7 वेळाच दोन्ही ठिकाणी आपल्याला उतारा काढायचा आहे। आणि हा जो नारळ आहे तो कचरा कुंडीत आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा वाहत्या प्रवाहामध्ये फेकून द्यायचा आहे। पण सर्वप्रथम तुम्ही उतारा काढल्याच्या नंतर संध्याकाळी उतारा काढणार अर्थातच, तर कचरा कुंडीत टाकून द्या, नंतर मग दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात फेकलं तरी चालते। त्यानंतर बघा, आपल्याला अशा पद्धतीने उतारा काढायचा असतो।
जर तुम्ही लिंबाचा उतारा काढत असाल तर लिंबाचा उतारा सहसा राहू द्या, कारण तो खूप मोठा भाग होईल आणि दीपावलीची पूजेत कसं वेळ खूप कमी असतो, त्या कारणाने तुम्ही मोहरीचा उतारा काढा. त्यानंतर हातामध्ये मोहरी घ्यायची आणि असं मंत्र काहीच नाही म्हणायचं, आपला स्वामी महाराजांचा जप करायचा. आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा हातामध्ये आपल्याला 7 वेळास ते जी मोहरी आहे, पिवळी मोहरी, ती आपल्या दरवाजावरून उतरवायची आहे आणि आपल्याला ती कचरापेटीत फेकून द्यायची आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण जो उतारा आहे तो काढू शकतो. पिवळ्या मोहरीने काढू शकतो किंवा मग जे हे आहे नारळ, तर नारळाने सुद्धा आपण या दिवशी काढू शकतो. पण काढायचा जरूर, कारण घर स्वच्छ झालेलं असते, घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर फेकलेली असते आणि घराला नजरदोष इथेच लागतो. तर त्या कारणाने उतारा काढणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, एखादं शुभ कार्य असो किंवा काही असो, आपण जर सुंदर दिसण्यासाठी मेकअप वगैरे केला तर नक्कीच नजर होते आणि माणसाची नजर ही दगडाला सुद्धा घाव घालू शकते. तर ते तर आपलं घर आहे. तर या कारणाने म्हणजे उतारा काढणे सुद्धा खूप गरजेचं असते. त्यानंतर बघा, आता पिवळ्या मोहरीचा प्रभावशाली उपाय काय करायचा तो सांगते. तर हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची, 11 वेळा व्हल्गा सुक्त, 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून ह्या मोहऱ्या आपल्याला घरात फेकायच्या आहेत. चारही दिशेला घरात फेकायच्या आहेत, थोड्याशा वरती आणि थोड्याशा आपल्या खाली जमिनीवरती. अशा पद्धतीने आपल्याला ह्या मोहऱ्या फेकायच्या आहे. आज सुद्धा संध्याकाळी आणि उद्या सुद्धा सकाळी. उद्या सकाळी, उद्या संध्याकाळी पूजेच्या अगोदर फेकल्या तरी चालतात, पण आज संध्याकाळी फेकायच्या म्हणजे घरात कटकटी वाद ह्या होत नाहीत. लक्ष्मीचा प्रवेश सुखरूप होतो, घरामध्ये वाद लागत नाही. बघा, लक्ष्मी जेव्हा प्रवेश करत असते ना, तिच्यासोबत अलक्ष्मी ही नेहमीच असते. म्हणजे ह्या दोघी बहिणी सोबतच भ्रमण करण्यासाठी निघलेल्या असतात. आणि अर्थातच जिथे कटकटी चालू आहे, जिथे वाद चालू आहे, जिथे काहीतरी म्हणजे विपरीत चालू आहे, तिथे नक्कीच अलक्ष्मी प्रवेश करणार. लक्ष्मी माता ही समोरचा दरवाजाला चालली जाणार, अलक्ष्मी मात्र त्या घरात प्रवेश करणार. मग या वेळेला कटकटी वाद ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. एखादं लहान लेकरू रडत आहे त्याच्यावर आपण ओरडणे, ह्या गोष्टी झाल्याच नाही पाहिजे. घरामध्ये एकदम असीम शांतता असली पाहिजे. सुई पडली तरी आवाज आला पाहिजे, एवढी शांतता असली तर खरंच खूप उत्तम. टीव्हीचा आवाज लहान ठेवा, टेप रेकॉर्डिंग वगैरे चालत असतील तर ते बंद ठेवा. त्या टाईमला आपल्याला लक्ष्मी प्रवेश करायचा आहे, तर तो एकदम योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आणि आपण ठरवायचं आपल्याला लक्ष्मीला घरात घ्यायचं की अलक्ष्मीला घरात घ्यायचं. त्या कारणाने आपल्याला हे उपाय केल्याने थोडंसं का होईना पण मदत कार्य मिळत असते आणि अलक्ष्मी आपल्या घरापासून दूर राहण्यास प्रवृत्त होत असते. म्हणून ह्या पिवळ्या मोहऱ्याचा उपायसुद्धा आपल्याला आवर्जून करायचा आहे. त्यानंतर अलक्ष्मीचे निरसन कसे करायचे, तर या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी 21 तारखेला संध्याकाळी आपल्याला घराची सर्व दारे, म्हणजे रात्री 12 वाजताची गोष्ट करत आहे मी, घराची सर्व दारे खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवायच्या आहेत. तसेच सर्व दिवे विझले असतील, लवकर लावले तर सांजवेळी दिवे लावतो, विझले असतील तर आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत. बरोबर रात्री 12 वाजता जी आपल्या घरात पूर्वीपासून जी आपली जुनी केरसुनी असते, घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणायचं आहे आपल्याला. बघा, केरसुनी न उचलता मागून आपल्या घराची जिथून सुरुवात होते तिथून आपल्याला असं झाडत आणायचं आहे. नुसतं असं एक पद्धतीने फडा चालवला तरी, केरसुनी चालवली तरी चालते. बघा, केरसुनी उचलायची नाही. केरसुनी उंबरवठ्यावर आपटायची आहे व तिचा एक फड तोडून बाहेर टाकायचा आहे. ही कृती करत असताना आपल्याला म्हणायचं आहे अलक्ष्मी निस्सारण म्हणायचं आहे. अलक्ष्मी निस्सारण असं म्हणत आपल्याला ही कृती रात्री 12 वाजता करायची आहे. यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरील प्रमाणे कृती करायची आहे. म्हणजे रात्री जर कोणी जर आपल्या समजा घरात ते केल्याच्या नंतर थोडंसं काही वाद झाला, काही झालं तर आपल्याला परत ही कृती करायची असते. यामुळे घरात आनंद, सुख, समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. तर श्री माता लक्ष्मींना शांतता
अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या वेळी कर्कशवाद्य फटाके वाजवणे टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता, आजची माहिती होती, खूप महत्त्वपूर्ण माहिती होती. तर नक्कीच याचा अवलंब करा आणि बघा जीवनातील अनुभव कसे येतात मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.